नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले ज्योतिषवाणी टीव्ही या चॅनलवर. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला वेळेवर मिळत राहील. चला तर मग मित्रांनो सुरू करूयात. पण त्यापूर्वी संपूर्ण श्रद्धेने कमेंट करून नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. आजचा हा आवाज फक्त ऐकण्यासाठी नाही, तो समजून घेण्यासाठी आहे. कारण हा संदेश त्या लोकांसाठी आहे ज्यांनी गेल्या 2 वर्षात खूप काही गमावलं, पण तरीही स्वतःला पूर्णपणे हरू दिलं नाही. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आयुष्य एकाच जागी अडकलं आहे, तर आजचा हा आवाज तुमच्यासाठी आहे. थोडा श्वास घ्या आणि नीट ऐका. गेल्या 2 वर्षात तुमच्या आयुष्यात एक गोष्ट सतत घडत होती. तुम्ही प्रयत्न करत होतात, पण परिणाम थांबले होते. तुमच्यात क्षमता होती, पण संधी निसटत होत्या. तुम्ही शांत राहिलात आणि लोकांनी तुमच्या शांततेचा तुमच्याविरुद्ध वापर केला. हे सगळं तुमच्या अकार्यक्षमतेमुळे नव्हतं, हे सगळं वेळेच्या चुकीच्या गणितामुळे होतं. मिथुन राशीचं मन नेहमी पुढे असतं. तुम्ही आधी विचार करता, आधी अंदाज बांधता, आधी तयारी करता. पण गेल्या 2 वर्षात तुमचं आयुष्य असं होतं जसं सगळं तयार असूनही स्टेजवर जाण्याची परवानगीच मिळत नाही. हेच कारण आहे की तुम्ही आतून थकला होता. हसत होता, पण मन शांत नव्हतं. बोलत होता, पण मनात खूप प्रश्न होते. आणि सगळ्यात मोठा प्रश्न होता, मी इतका प्रयत्न करूनही माझ्याच आयुष्यात प्रगती का थांबली आहे? याच प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे. कारण आता ग्रहांची चाल बदलते आहे. आणि हा बदल लहान नाही. हा बदल तुमच्या आयुष्याची दिशा वळवणारा आहे. हा बदल असा नाही की तुम्हाला आधीच संकेत मिळतील. हा बदल असा आहे की घडल्यावरच तुम्हाला कळेल की काहीतरी मोठं घडलं आहे. कधी एका फोन कॉलमुळे, कधी एका भेटीमुळे, कधी एका निर्णयामुळे. पण त्या क्षणानंतर तुमचं आयुष्य जसं होतं तसं राहणार नाही, कारण आता तुमची वेळ सुरू होते आहे. करिअरबद्दल थोडं सविस्तर समजून घ्या. गेल्या काळात तुम्हाला असं वाटलं असेल की तुमचं काम दिसत नाही, तुमची मेहनत कोणी ओळखत नाही, तुमच्या कल्पना इतर लोक वापरतात आणि पुढे जातात. हे सगळं तुम्ही एकटेच अनुभवलेलं नाही. पण आता ती चित्र बदलतंय. जिथे तुमचं मत कधी ऐकलं जात नव्हतं, तिथेच आता तुमच्याकडे पाहिलं जाईल. तुमच्याकडून उत्तर अपेक्षित असेल. नवीन जबाबदारी तुमच्याकडे येईल. आणि यावेळी तुम्ही तयार असाल. काही लोकांसाठी ही वेळ प्रमोशन घेऊन येईल, काही लोकांसाठी जॉब चेंज, आणि काही लोकांसाठी पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकण्याची संधी. पण एक गोष्ट मी खूप स्पष्ट सांगते, हा काळ तुमची गती तपासत नाही, हा काळ तुमची दिशा तपासत आहे. म्हणून कोणाचा दबाव तुमच्यावर निर्णय घेऊ देऊ नका. तुमचं मन आणि तुमची बुद्धी एकत्र वापरा. आर्थिक बाबतीत थोडा संयम लागेल, कारण गेल्या काळात पैसा आला पण टिकला नाही. खर्च वाढले, जबाबदाऱ्या वाढल्या, आणि तुम्ही स्वतःसाठी खूप कमी उरला. पण आता एक निर्णय सगळं चित्र बदलू शकतो. नवीन उत्पन्नाचा मार्ग तुमच्या समोर येईल. जुनं अडकलेलं पैसे परत येण्याची शक्यता आहे. हळूहळू आर्थिक स्थैर्य तयार होईल. पण लक्षात ठेवा, हा काळ जोखमीचा नाही, हा काळ हिशेबाने पुढे जाण्याचा आहे. घरगुती आयुष्याबद्दल थोडं मनापासून ऐका. मिथुन राशीचे लोक खूप देतात, वेळ देतात, समजून घेतात, समेट करतात, पण अनेकदा त्यांच्या भावना गृहीत धरल्या जातात. गेल्या काळात तुम्हाला असं वाटलं असेल की तुमचं अस्तित्व कोणी जाणून घेत नाही. पण आता ते बदलणार आहे. घरात तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. नात्यांमध्ये स्पष्टता येईल. जे लोक तुम्हाला दूर सारत होते, तेच लोक तुमच्याकडे परत पाहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं मन थोडं हलकं होईल, कारण तुम्ही स्वतःला पुन्हा ओळखाल. तुम्हाला कळेल की मी कमजोर नव्हतो, मी हरलो नव्हतो, मी फक्त चुकीच्या वेळेत योग्य माणूस होतो. आता तो वेळ संपतो आहे. आता तुमचा टप्पा सुरू होतो आहे. हा काळ सगळ्यांना खुश ठेवण्याचा नाही, हा काळ स्वतःची किंमत ओळखण्याचा आहे. कमी लोकांवर विश्वास ठेवा, पण स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. सगळ्यांना उत्तर देण्याची गरज नाही, फक्त योग्य ठिकाणी योग्य पाऊल उचला, कारण यशाचे दरवाजे आता उघडत आहेत. एकदम नाही, पण एका मागोमाग एक. आणि जेव्हा तुम्ही मागे वळून पाहात, तेव्हा तुम्हाला कळेल की हे 2 वर्ष तुम्हाला तोडण्यासाठी नव्हते, हे 2 वर्ष तुम्हाला घडवण्यासाठी होते. आता थांबायचं नाही, आता स्वतःला कमी लेखायचं नाही. हा काळ तुमचा आहे, आणि हा आवाज तुमच्यासाठीच होता. श्री स्वामी समर्थ.